सुप्रभात मंडळी, सुप्रभात. हा बघा सकाळचा पाऊस बघा मंडळी. नाही जसा धोक्याचा इशारा दिला होता, रेड अलर्ट दिला होता ना, त्याप्रमाणेच हा पाऊस पडतोय. बापरे, भयानक पाऊस पडतोय मंडळी. बापरे, नशिबा शाळा सगळं कॉलेज वगैरे बंद ठेवलेत. पाऊस म्हणजे जसा दिलाय ना, त्या धोक्याचा इशारा दिलाय तर त्याचप्रमाणे पडतोय. भयानक पाऊस पडतोय मंडळी. कुठे बाहेर काम असल्याशिवाय बाहेर पडू नका. मी तर म्हणतो काम असेल तर ते ॲडजस्ट पण करा, म्हणजे पोस्टपोन करा तुमची कामं, पण या पावसात नका आणि जे गाडीवर असतील त्यांनी तर मुळीच जाऊ नका. म्हणजे ॲक्टिवा वगैरे घेऊन अशा गाड्या घेऊन बाहेर पडू नका. कारण खूप जोराचा पाऊस आहे. हा बघा, कामाशिवाय तर बाहेर पडूच नका अजिबात. काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची. दूध वाटत वाटत वरती आलो होतो तर पावसाने तर अजूनच कहर केला बघा. हे बघा, बघितलं का सकाळचं दृश्य? भयानक पाऊस पडतोय. सरकारी ऑफिसेसला, गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण सुट्टी दिली मंडळी. प्रायव्हेटवाले कोण व्हिडिओ बघत असतील तर बघा, बाहेरचं वातावरण बघून त्या प्रायव्हेटच्या कामगारांना पण द्या सुट्ट्या, कॉर्पोरेट ऑफिसेसला पण द्या सुट्ट्या. ज्यांना शक्य असेल ते घरातनं काम करतील, पण माणसांचा जीव धोक्यात घालून त्यांना कामावर नका बोलू प्लीज. विनंती आहे सगळ्यांना. कारण नुसते शाळेतले मुलंच सजीव नसतात, मोठी माणसं देखील सजीव असतात. प्लीज, गव्हर्नमेंट ऑफिसेसला सुट्टी देत आहे तर प्रायव्हेटला पण सुट्टी द्या. कारण येऊ शकत नाही कुठलाच व्यक्ती ना ह्या पावसातनं कसा येणार. एक तर तो सुका येणार नाही पूर्णपणे, आणि हे बघा पावसाचा जोर हळूहळू वाढत चालला आहे. मी आता आमच्या वरच्या सोसायटी इकडे वरती आहे. इकडनं बघा सगळी मुंबई कशी दिसते. पाऊस बघा आता थोडासा ओसरल्यासारखं वाटतोय. हां बोल बाळा. बघा असा संपूर्ण पावसाचा नजारा आहे बघा. मेट्रो चालू आहे आपली, अविरत चालू आहे. अजून ट्रेन पण चालू आहेत. लोक काय काय कामावर गेले आहेत, पण मला पाऊस जर असं चालू राहिला ना तर काय खरं नाही. ते बघा ट्रॅफिक बघा, खालच्या रोडला ट्रॅफिक बघा. तिकडे बघा दिसते का तुम्हाला खाली लिंक रोडला आमच्या? ते बघा बसेस थांबलेले आहेत. तिकडे साकीनाक्याला पाणी तुंबतं ना तिकडे आमच्या तिकडे जरा सखल एरिया आहे त्या साईडला, साकीनाका मेट्रो स्टेशनला. हे बघा, हे साकीनाका मेट्रो स्टेशन आहे. आणि इकडे पुढे आम्हाला असलफा मेट्रो स्टेशन पण इकडे जवळच आहे. एअरपोर्ट बघा, काय दिसत नाही, काय झूम करून तरी दिसणार आहे. पाऊस पडतोय, पडू द्या, काळजी घ्या, बाहेर नका जाऊ. मंडळी आत्ताच आलो दूध वाटून. पाऊस तर भयानक आहे. दूध वाटायला पण भरपूर उशीर झाला. दूध तर माझ्याकडे कमीच होतं, पण दूधच नाही पुरलं, कारण सगळी मंडळी घरात आहेत, शाळांना पण सुट्ट्या आहेत. त्यामुळे दूध भरपूर गेलं आणि मी दूध रोजच्याच प्रमाणे मागवलं होतं. तर सगळी हालत झाली. ब्रेड पाव वगैरे सगळं संपले लगेच, काहीच नव्हतं. लगेच आलो. बाकीच्या वस्तू होत्या, खारी बटाटे वस्तू होतं. ह्या पावसातनं मेन काय टेन्शन माहिती काय मंडळी, आपण तर भिजतो, पण आपल्याबरोबर आलेला जो माल असतो ना, ज्या वस्तू असतात ना विकायला, त्या वाचवणं खूप कठीण असतं. कारण रस्त्याने कसं पाऊस सरळ पडत असतो, पण असं चाळीतून जाताना ना पावड्यांचं पाणी ना खूप वाट लावतं. त्याच्यामुळे ना, आणि आजचा पाऊस तर खूप भयानक आहे मंडळी, खूप भयानक पाऊस पडतो आहे. आता बस झालं असं म्हणायची वेळ आली आहे मुंबईकरांवर. कारण आपण म्हणतो तलाव भरू द्या, पण असं नसतं पावसाचं. नुसतं तलाव भरण्यापुरता नाही पडत पाऊस. पावसाचं की वेगळं नियोजन असतं. जसं आपण आमदारांकडे निधी मागतो तेव्हा ते आपल्याला निधीची गरज असते तेवढं कधीच देत नाही, पण पावसाचं तसं नसतं. आपण त्याच्याकडे मागतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त देतो. असं म्हणतो. पाऊस आहे पडणार, फक्त नुकसान नको होऊ दे, एवढीच प्रार्थना. बाकी काय, की निसर्ग आहे, निसर्ग काय थांबणार नाही. निसर्ग त्याचं चक्र चालूच ठेवतो. हे बघा पावसा बघा एवढं. जरा आता कपडे चेंज करतो. कपडे चेंज नाही, ती जरा आता सगळं आवडतं, सगळं व्यवस्थित ठेवायला लागेल आता वस्तू. नंतर फ्रेश होतो आणि आत्ता काय घराच्या बाहेर निघणार नाही मी.
मंडळी जर तुम्ही कुठे लांब कामावर जात असाल तर नक्का जाऊ शकता. तो निघाला असाल, मला वाटतं आतापर्यंत कामावर पोचले असतील काय काय लोक. असं काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या परिवाराची. मुलांना तर आज सुट्ट्याच आहेत शाळांना. मंडळी आता आपण संध्याकाळचं जेवायला बसले. पाऊस तर अजूनसुद्धा बाहेर चालूच आहे. हे बघा इकडे मिसळ बनवलं आहे समीक्षाने, संपूर्ण ताटातच दिले तिने मला. काय किती पाहिजे तेवढं. आणि पाव आज मस्त की मिसळ पावचा बेत आहे आपल्याकडे. या मंडळी मस्त छान मिसळ खाऊ. तर मंडळी चला आता जेवण झाले. जेवण ॲक्च्युली झालं होतं, जरा बाहेर उभा होतो आणि आता झोपायची वेळ झाली. पाऊस आत्ता असा थांबला आहे, म्हणजे पूर्णपणे थांबला आहे. तर चला आज तर शाळांना सुट्टी होती. आता उद्याचं काय अजून मेसेज आलेला नाही शाळेचा. शाळा असेल उद्या बहुतेक, कारण पाऊस तर नाही आता सध्या. पण मंडळी हां, आज तुम्ही बघितले असेल, तुम्ही सगळ्यांनीच बघितले असेल, एक मोठी दुर्घटना होता. आज असं बसं वाचलं. आपल्या मोनोरेलमध्ये बरेचसे प्रवासी अडकले होते. अचानक बंद झाल्यामुळे आणि ओव्हरलोड झाल्यामुळे कदाचित ती मोनोरेल बंद पडली. पण असो सगळे सुखरूप त्यातनं बाहेर आले. आपल्या फायर ब्रिगेडवाल्यांनी, पोलिसांनी खरंच खूप चांगलं काम केलं आणि सगळे प्रवासी सुखरूप बाहेर आले. कसं आहे मंडळी, कधी म्हणजे त्या अचानक ओव्हरलोड झाल्यामुळे ना गर्दीचं आणि तुम्हाला माहिती आहे गर्दीवर नियंत्रण मिळवणं खूप कठीण असतं. पण सगळे आले व्यवस्थित. खूप एक मोठी दुर्घटना वाचली देवाने. खरंच खूप साथ दिली त्या प्रवाशांची. आणि असं एक खूप मोठी दुर्घटना वाचली. काय शब्द सुचेनात. तर असं मंडळी चला आता आपला हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पाऊस उद्या तरी उघडू दे, निदान मला उद्या तरी भिजता दूध वाटू दे जरा. असो निसर्ग आहे, तो निसर्गाचं हे चक्र चालूच राहणार. आणि तुर्तास तरी मंडळी आता या व्हिडिओमध्ये थांबतो. आणि हो आज काल आणि आज आपल्या दिवसभरात खरं भरपूर असे सबस्क्रायबर आपल्याबरोबर जोडले गेले. आणि आपल्या सगळ्या नवीन सबस्क्रायबर मंडळींचा आपल्या या मी मनाच्या राजाच्या परिवारात खरंच आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि असेच जोडत राहा आपल्याबरोबर. आपण नवीन व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शॉर्ट व्हिडिओ हे पावसाचे वेगळे मी काय रील्स व्ह्यूज भेटवण्यासाठी नाही टाकत. एक आपली माहिती आणि आपल्याकडचा पाऊस समजावा, एक अपडेट्स भेटावी ह्यासाठी मी ते पावसाचे वगैरे रील्स टाकतो. हां, जे गाणी बनवून टाकतो ते अक्षरशः आनंदात शूट केलेले असतात व्हिडिओ. पण जे नुसतेच विदाऊट जे सॉन्ग टाकतो ना ते अपडेट देण्यासाठीच टाकत असतो. तर असं मंडळी तुर्तासरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची. शुभरात्री.